तर झाली बघा आता आपली पालक पनीरची भाजी मस्त हॉटेलसारखी झालेली आहे। तर ही रेसिपी आवडली असेल, कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। आणि जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। नमस्कार, रंजना रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पालक पनीर रेसिपी। तर सगळ्यात आधी मी ही एक गड्डी आहे, ही चांगली कापून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता याला आपण गरम पाण्यात उकडून घेऊ। तर याला 5 मिनिटं कमीत कमी चांगली शिजवून घ्यायची। एक उकळी काढून घेऊ पाण्याला मस्त। आता 2 कांदे घेतलेत, या कांद्यांना बारीक चिरून घेते। आता हा पालक मस्त 3-4 मिनिटं शिजलाय। आता याला आपण हे पाणी एकदम बर्फाचं पाणी आहे थंड। तर आता हा शिजलेला पालक मी ह्या पाण्यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून ह्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे, असाच हिरवा राहावा म्हणून याला आपण पाण्यात टाकून घेऊ। आपण रेस्टॉरंट सारखं बनवणार आहे। मस्त थंड झाला आहे आता हा पालक बर्फाच्या पाण्यात टाकल्यामुळे। आपण आता याला मिक्सरमधून काढून घेऊ। गार करून चांगला असा आता त्याच्यात जे एक्स्ट्रा पाणी असतं ते पिळून घ्यायचं आणि हे मिक्सरला लावू। मी आता याच्यात 3 मिरच्या टाकते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका, 2 टाका, 1 टाका, पण चव छान येते म्हणून मिरच्या टाकते। 3 मिरच्या टाकल्यात। आता आपण ह्याला मिक्सरमधून काढून घेऊ। आता एक मोठे 2 कांदे कापून घेतलेत आणि लसूण आहे तो खिसून घेतलाय, 5-7 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि 1 इंच अद्रकचा तुकडा आहे तो खिसून घेतलाय। आता कढई तापायला ठेवली, त्याच्यात आपण तेल टाकू। आता याच्यात थोडं तेल टाकलंय, जिरं टाकलंय। आता सगळ्यात आधी आपण गॅस थोडा कमी केलाय, लगेच लसूण टाकणार आहे। त्याला काही जास्त भाजायचं नाही, थोडंसंच भाजायचं आहे आपल्याला। ही अद्रक टाकली, 2-3 सेकंद याला परतून घ्यायचं। बस एवढंच भाजायचं आपल्याला, जास्त नाही भाजायचं। आणि हा चिरलेला कांदा टाकू। आता कांदा चांगला आपण भाजून घ्यायचा। हे बघा मस्त मिक्सरमधून काढून घेतलं हे। आणि आता आपला कांदा पण भाजत आलाय छान। तर आपण त्याच्यात मसाले टाकू। आता कांदा छान मऊ झालाय आपला, तर याच्यात आपण सुके मसाले टाकू। गॅस कमी केलाय थोडा। धना पावडर 1 चमचा टाकली, अर्धा चमचा हळद आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, कारण मिरच्या पण टाकतो ना आपण त्याच्यात। तर मी 1 चमचा इथं धना पावडर टाकली। आता याच्यात टाकली धना पावडर 1 चमचा टाकली, हळद अर्धा चमचा आणि मिरची पावडर 1 चमचा टाकली। आता अर्धा चमचा जिरा पावडर टाकते आणि याला चांगलं मस्त मिक्स करून घेऊ। आता आपण एक पालक जो वाटून घेतला होता तो पालक टाकू याच्यात। याला चांगलं परतून घेऊ।
मस्त त्याला थोडंसं शिजवून घेऊ. त्याचं ते भांडं धुवून थोडंसं पाणी आहे ते पाणी टाकते आणि चवीपुरतं आता मीठ टाकणार आहे. हे मीठ टाकलं. आता याची एक चांगली आपण झाकण ठेवून उकळी काढून घेणार आहे आधी. त्याला 2-3 मिनटं शिजवून घेऊ चांगलं. हे मस्त शिजलंय बघू शकता तुम्ही. आता हे चांगलं क्रीमी होण्यासाठी आपण याच्यात थोडंसं दूध टाकणार आहे. थोडं दूध टाकलं तर छान हलवून घेऊ. आणि वरून 1 चमचा गरम मसाला टाकते. 1 चमचा मसाला टाकला. छान कलर आलाय बघा. गॅस कमी केलाय. छान शिजलंय बघा मस्त. आता आपण याच्यात क्रीम टाकून घेऊ. तर ही फ्रेश क्रीम घरचीच आहे. 2 चमचे टाकले. आणि आता ही कसुरी मेथी टाकली. कसुरी मेथीने कशी चव एकदम खूप छान येते आणि छान लागतं मस्त. आता ही ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. छान झाली मस्त. आता ह्याच्यात आपण पनीर टाकून घेऊ. 250 ग्रॅम पनीर आहे हे आणि 1 पालकाची गड्डी होती. मसाला 1 मिनटं झाकण ठेवून याची एक उकळी काढून घेऊ. मस्त एवढा सुगंध छान येतोय. छान झाली आपली आता ही भाजी. आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ. आता एवढं ही आता मस्त झाली भाजी. आपण प्लेटमध्ये काढून घेतली. याच्यावर थोडीशी फ्रेश क्रीम. एकदम मस्त. आणि थोडीशी कोथिंबीर. भाजी तर झाली. आता आपण पीठ मळून घेऊ. 2 वाटी पीठ घेतलं. याच्यात आता मीठ टाकलं. छान पीठ मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून मळायचं. छान पीठ मळून झालंय. आता आपण याला 10 मिनटं झाकून ठेवू. तोपर्यंत छान मुरतं पीठ आणि मग पराठे करायला घेऊ. पनीरसोबत पराठे कसे छान लागतात. पीठ छान मुरलंय. आता आपण पराठे करून घेऊ. थोडे पराठे जाड केले ना या भाजीसोबत खायला छान लागतात. छान लाटून झाली. आपल्या चपातीपेक्षा थोडीशी जाड आहे हे. आता आपण याला छान भाजून घेऊ. आता बघा मी टाकली. छान याला आपण शेकून घेऊ मस्त.
मस्त याला तुम्ही तेल तूप बटर काही लावू शकता आपल्या आवडीप्रमाणे. आणि असं बारीक गॅसवर मस्त खमंग शेकायचे. आपला पराठा झाला तयार. तर झाली बघा आता आपली पालक पनीरची भाजी मस्त हॉटेलसारखी झालेली आहे. तर ही रेसिपी आवडली असेल, कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.